श्री स्वामी समर्थ. मी श्री श्री सद्गुरू दादा महाराज वंदनीय ताई माऊली पंढरपूर शाखेचे प्रमुख वंदनीय रेखाताई माऊली आणि मोहनराव यांना इथं व्यासपीठावर आमंत्रित करतो. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. श्री स्वामी समर्थ. आजच्या आरतीचे आणि महाप्रसादाचे जे मानकरी आहेत माझे भाऊच आहेत मोठे, मोहनराव कुलकर्णी, रेखा माऊली. त्यांना बहुतेक सगळेजण ओळखतातच. गेले 1.5 महिना झाला चाललं होतं की महाप्रसाद करायचा आहे, पण दिवस निश्चित येत नव्हता. नंतर मग माझ्या पुतण्याशी बोलून आजचा दिवस निश्चित केला. आता माझ्या भावाबद्दल, वहिनीबद्दल सगळ्यांना माहितीच आहे. गेले 2 वर्षापूर्वी आपण जे पंढरपूरला केंद्र स्थापन केलं दादांच्या मार्गदर्शनाखाली, ते माझ्या वहिनीच्या तिथेच सगळं वहिनीकडे सूत्र होती. वहिनी तिथल्या केंद्र प्रमुख होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर केंद्राचा पायाभरणी झाली. आता 2 वर्ष होऊन गेले. व्यवस्थित चाललं आहे आपलं. तिथं केंद्र संख्या वाढायला लागली. बंधुराज माझे जे आहेत मोहनराव कुलकर्णी, सामाजिक ॲक्टिव्हिटी खूप आहेत पंढरपुरात. सावरकर वाचनालय जे गेले 100 वर्षापासून तिथं जुनं आहे, फार मोठं कार्य आहे तिथे. त्याचे अध्यक्ष आहेत बंधुराज. संघाशी निगडीत आहेत. 2 माझे पुतणे जे आज आरतीचे मानकरी आहेत, भगवंत कुलकर्णी आय टीमध्ये कामाला आहेत, आणि दुसरे धाकटे चिरंजीव मोरेश्वर, त्यांचा स्वतःचा इथे मोठा व्याप आहे. ह्याचा काय तो प्रिंटिंग याच्यातलं मोठं ऑफिस आहे. तर आज त्यांना सगळा हा मान मिळालेला आहे. तर मी दादांना विनंती करतो की त्यांनी यथोचित सत्कार करावा. पुढे या अंदू, पुढे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आता आजच्या आरतीचे जे आपले मानकरी आहेत, ज्यांच्या हस्ते आरती झाली, भगवंत कुलकर्णी, मी त्यांना विनंती करतो की 2 मिनटात 3 मिनटात आपलं जरा थोडं मनोगत व्यक्त करावं. ओव्हरऑल त्यांचं जे काय असेल ते बोलावं. श्री स्वामी समर्थ. आदरणीय दादा महाराज, ताई माऊली, आदरणीय आई बाबा, हल्याळ काका आहेत, जोशी काका आहेत, हे सर्व इथं लोक असताना उत्स्फूर्तता कायम धोकाच देते आपल्याला बोलताना, कारण आदरयुक्त भीती असते या सर्व ज्येष्ठ लोकांची. पण तरीही फक्त 1-2 मिनटामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करेन. कोणत्याही आईसाठी आपला मुलगा हा कायम 40 वर्षाचा जरी झाला तरी तिला असं वाटत असतं की हा आजही 3री 4थीत वगैरे असेल, पाठीवर दप्तर घेऊन घरी येतो आणि आई मला भूक लागली, अशा स्वरूपामध्ये तिचं कायम बाळ तिला ते वाटत असतं. त्यामुळं जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतात ते तिला असं सारखं वाटतं की आपण दादा महाराजांकडे जाऊ, त्यांच्यासमोर आपण जे काही प्रॉब्लेम आहेत ते आपण सांगू, छोटे असतील काही असतील. माझी धारणा अशी असायची, मी जेव्हा दादांकडं पहिल्यांदा आलो, त्यांच्याकडे जेव्हा मी पाहिलं तेव्हाच मला असं वाटलं की या दादा महाराजांना काहीही कुठलाही प्रॉब्लेम सांगण्याची कधीच गरज नसावी, कारण की त्यांच्याकडं पाहिलं की सगळ्या प्रश्नांची नुसतं आपोआप उत्तरं मिळतात. केवळ त्यांची एक नजर आपल्याला. आणि एक किती सुंदर गोष्ट आहे बघा, आपण आपल्या प्रॉब्लेमसाठी, आपल्यासाठी आपले गुरु त्यांच्या गुरुसाठी काहीतरी मागतात. ही किती मोठी आणि खरं तर आपल्याला अवघड करणारी गोष्ट आहे. म्हणजे त्यांना हे अशा पद्धतीचं मागणं पण करू नये असं वाटतं. आणि दादा महाराजांबद्दल अजून काय सांगायचं, म्हणजे खरं तर शब्द वगैरे खूप तोकडे असतात. जिथं तत्व आणि तप हे गुडघे टेकतं, तिथून दादा महाराजांसारख्या व्यक्ती, आपले गुरुमय व्यक्ती जे आहेत, तिथून आपल्याला पुढं त्यांचा प्रवास, त्यांचे आशीर्वाद मिळत राहतात. मी इतर काही बोलण्यापेक्षा फक्त एक गुरुस्तोत्र आहे छोटंसं, 1 मिनिटभराचं आहे, ते फक्त मी वाचून दाखवतो. मला दादा महाराजांविषयी काय म्हणायचं आहे ते आपोआप सर्वांना ते लक्षात येईल. देवी पार्वतीनं शंकराला विचारणा केली की गुरु म्हणजे काय, तुम्हाला लोक एवढं मानतात तर तुम्ही म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, या जगासाठी गुरु काय आहे हे आम्हाला कृपया सांगाल का. तर तेव्हा महादेव म्हणतात
जीवात्मनं परमात्मनं दानं ध्यानं योगोध्यानं उत्कल काशी गंगा मरणम न गुरोर्धिकम न गुरोर्धिकम. म्हणजे जीवात्मा परमात्मा ज्ञान ज्ञान ध्यान योग पुरी काशी हे सगळं गुरु नंतर आहे. सगळ्यात मोठे गुरु आहेत. त्यानंतर प्राणम देहम गेहम राज्यम स्वर्गम भोगम योगम मुक्तिम भार्यामिष्टम पुत्रम मित्रम न गुरोर्धिकम न गुरोर्धिकम. म्हणजे प्राण हे शरीर, हे घर, राज्य, स्वर्ग, भोग, योग, मुक्ती, पुत्र, मित्र हे सगळे याच्या पुढं जे आहेत ते गुरु आहेत. वानप्रस्थम यतिविध धर्मम परमहंस्यम भिक्षुकचरितम साधो सेवाम सुख बहुभुक्तिम न गुरोर्धिकम न गुरोर्धिकम. हे वानप्रस्थ धर्म, यतिविषयक धर्म, परमहंसाचे धर्म, भिक्षुक अर्थात याचकांचा धर्म, या सर्व गोष्टींच्या पुढं जे आहेत ते गुरु आहेत. कांती दुर्गा कमला भुवना त्रिपुरा भीमा बगला पूर्णा श्री मातंगी धुमा तारा न गुरोर्धिकम न गुरोर्धिकम. म्हणजे कालीमाता, दुर्गामाता, लक्ष्मी, भुवनेश्वरी, त्रिपुरसुंदरी, भीमा, पूर्णा म्हणजेच बगलामुखी, मातंगी, धुमावती या सर्व देवदेवता ज्या आहेत यांच्यासुद्धा पुढं जे आहेत ते गुरु आहेत. आणि सगळ्यात श्री भृगुदेवम श्री रघुनाथम श्री यदुनाथम श्री बौद्धम श्री कल्यकम अवतारा दशवेद विधानम न गुरोर्धिकम न गुरोर्धिकम. म्हणजे हे श्री भृगुदेव आहेत, श्री रघुनाथ आहेत, श्री यदुनाथ आहेत, बुद्धदेव आहेत, श्री कल्यकम आहेत किंवा वेदांमध्ये सांगितलेले 10 देव आहेत त्याच्याही पुढं जे आहेत ते आपले गुरु आहेत. गंगा काशी कांती द्वारा माया अयोध्या अवंती मधुरा यमुना रेवा पुष्कर तीर्थ न गुरोर्धिकम न गुरोर्धिकम. म्हणजे ही सर्व जी काही तीर्थक्षेत्र आहेत या सर्वांच्या पुढं जे आहेत ते आपल्या गुरूंचे चरण आहेत, त्यांचा पदस्पर्श आहे. सर्वात शेवटी तुलसी सेवा हरिहर भक्ती गंगासागर संगम मुक्ती किंवा परम अधिकम कृष्ण भक्तीनं न गुरोर्धिकम न गुरोर्धिकम. म्हणजे तुळशीची सेवा असेल, विष्णू किंवा शिवाची सेवा असेल, गंगासागराच्या संगमावर देहत्याग करण्याची इच्छा असेल, या सर्वांपेक्षाही सुद्धा जास्त आपल्याला काय जवळचं असलं पाहिजे तर ते गुरूंचे पदस्पर्श असले पाहिजेत. दादा महाराजांना नमस्कार करून वंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो. श्री स्वामी समर्थ. इथं अजून एक गुरु आहेत, इथं बसलेले आहेत पंढरपूरच्या रेखाताई माऊली. रेखाताई माऊलींचं सुद्धा बोलणं इतकं गोड आहे, खूप गोड आहे. आणि मी रेखाताई माऊलींना मी विनंती करतो की आपण आपली अमृतवाणी आम्हाला इथं ऐकवावी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांचे परमपूज्य आदरणीय गुरु अण्णा महाराजांना आणि सद्गुरू दादा महाराजांना वंदन करून आदरणीय व्यासपीठ आणि माझ्यासमोर बसलेले सर्व मान्यवर सेवेकरी यांना वंदन करून मी तुमच्याशी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करते. 15 डिसेंबर 2022ला पंढरपूर केंद्र सुरू झालं. जवळजवळ आता 3 वर्ष होत आहेत. पंढरपूरचं आमचं काम, पंढरपूरचं केंद्र अतिशय उत्तम प्रकारे चालू आहे. आता मी थोडंसं पुणे पंढरपूर असं असल्यामुळं माझ्या शेजारी श्रीयुत विजयराव गायकवाड आणि नंदिनीताई गायकवाड यांच्याकडे आता ही केंद्राची जबाबदारी दिलेली आहे. त्यांच्याकडे 1 वर्ष होते आरती सेवा चालू झाली. खूप छान प्रकारे ते दोघंही आरतीची खूप छान सेवा ह्याच्यातली सेवा करत आहेत, मनापासून करतात, श्रद्धेने करत आहेत. आणि तिथला आमचा सेवेकरी वर्ग तर खूप श्रद्धाळू आहे. ज्यावेळी दादा आमच्याकडं सदिच्छा भेटीसाठी आले होते त्यावेळेपासून तर दादा आमच्याकडं बऱ्यापैकी आता संख्या वाढते. दादांच्यावर एवढी श्रद्धा, दादांनी खूप लोकांचे, पंढरपूरच्या लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत. त्यामुळं बऱ्यापैकी आता आमची पंढरपूर शाखा संख्या पण तिथली वाढत आहे. उत्तम प्रकारे काम चालू आहे. सेवेकरी पण खूप मनापासून काम करतात. दादांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शाखा चालू आहे.
आम्ही काहीच करू शकत नाही. मी मागे सांगितलं होतं की शाखा दादांची चालवतो आम्ही, आणि जोशी काकांचं पण सहकार्य नेहमीच असतं. आणि विशेष म्हणजे आमचं पंढरपूरची जे पंढरपूरच्या आरती जी आमची होते दर गुरुवारची, त्या आरतीचे व्हिडिओ फोटो संपूर्ण भारतभर, म्हणजे आमची पंढरपूरची माहिती सगळीकडं पसरवणारे देऊळ गाथा चॅनलचे सर्वा समीरजी खूप खूप धन्यवाद. आता थोडंसं वेगळ्या विषयावर मी बोलते. आपल्याला सामुदायिक उपासना करायला काय हरकत आहे? हरकत काही नाही आहे, पण का होत नाही ते थोडंसं तुम्हाला सांगते. काही लोकांकडून असं कळलं जातं की हिंदू धर्मामध्ये कुलदैवत, कुलाचार हे असतातच. सगळेजण आपण हिंदू लोक कुलदैवताची आपण सेवा करतो, दरवर्षी देवीला जातो, तिचा सन्मान करतो, अन्य देवतांची पण करतो, जे जे आपली कुलदैवत आहे ते सगळ्यांची सेवा करतो. पण काही लोकांचं असं म्हणणं असतं की इतर धर्मपंथामध्ये कुलदैवतच नाही आहे, कुलाचार नाही. असं असूनसुद्धा हिंदू धर्मापेक्षा इतर धर्माचे लोक खूप सुखी असतात. त्यांना काहीही त्रास होत नाही, त्यांच्यावर कोणतीही संकटं येत नाहीत, आली तर निभावली जातात. मग असं का? बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं झालं तर ही प्रश्न चुकीची नाही आहेत, बरोबर आहेत. या प्रश्नाचं जर उत्तर शोधायचं झालं तर ते एकांगी ठरेल. परिपूर्ण म्हणता येणार नाही, पण काही अंशी आपल्याला ते समर्पक वाटतं. इतर धर्मातल्या लोकांना किंवा जी उपासना ते करतात, इतर धर्मातली लोक जी उपासना करतात ती न चुकता करतात. अधोरेखित शब्द आहे न चुकता. त्यामुळं त्यांना परमेश्वरी तत्व सांभाळून घेतं. तसं आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणीही सामूहिक उपासना करत नाहीत. दुर्दैव आहे आपलं खरं. का बरं असं का व्हावं? काय होतं आपल्याला माहीत नाही, पण सामूहिक उपासना आपल्या धर्मामध्ये केली जात नाही, लोक येत नाहीत. जिथं सामूहिक उपासना होत असते तिथं आपला कंटाळा करणारा समाज म्हणजे आपला समाज. खरं तर सामूहिक उपासना ही आपल्या वैदिक धर्मातील गुरुकुलातून झालेली एक प्रार्थना व्यवस्था आहे. तेव्हा सामूहिक उपासना ही आपली केलीच गेली पाहिजे, पण लोक आपले सामूहिक उपासनेमध्ये भाग घेत नाहीत. आता सामूहिक उपासना ही आठवड्यातनं एकदा केली जाते, 7 दिवसांनी केली जाते. 7 दिवसांनीच का बरं केली जाते? तर ही सामुदायिक उपासनेची जी स्पंदनं असतात ती 7व्या दिवसापर्यंतच टिकतात. 8व्या दिवशी पुन्हा रिचार्ज करावी लागतात. मग 7 दिवस झाल्यानंतर 8व्या दिवशी आपल्याला एकत्रित येऊन पुन्हा ही उपासना करावी लागते. आणि या उपासनेला जितकी उपस्थिती असते तेवढी स्पंदनं आपल्याला मिळतात. समजा एखाद्या मंदिरामध्ये रामरक्षा पठण चालू आहे, एकाने जर रामरक्षा म्हणली तर 10 ग्रॅम स्पंदनं आपल्याला मिळतात. मंदिरामध्ये 50 लोक उपस्थित आहेत, मग 50 लोकांची किती स्पंदनं होतील? 50 गुणिले 10, 500 स्पंदनं आपल्याला एकाच वेळी मिळतील. मग एका व्यक्तीला ही 500 स्पंदनं जर प्राप्त करायची असेल तर तिला 50 दिवस रामरक्षा म्हणावी लागेल. मग ही 50 दिवसाची प्राप्ती एकाच दिवशी करण्यासाठी सामूहिक उपासनेला यायला पाहिजे. मग ह्याच्यात जर नियमितपणा आला, 7 दिवस झाले की 8व्या दिवशी आपण पुन्हा उपासनेला आलंच पाहिजे.
ही प्राप्ती जर टिकवायची असेल तर ह्याच्यामध्ये जर नियमितपणा आला तर आपल्या अडचणी आपोआप संपतात, सगळे आपले मार्ग खुले होतात. इतकी सामूहिक उपासनेची शक्ती आहे. जेव्हा एखाद्या भूमीवर सतत सामूहिक उपासना जर होत असेल तर त्या जागेचे, त्या जमिनीचे, त्या भूमीचे दोष नाहीसे होतात. कोणत्याही प्रकारचा दोष तुम्हाला लागत नाही आणि नैसर्गिक आपत्तीपासून आपले आपोआप संरक्षण होतं आणि समाजाचं, देशाचं सामूहिक प्रारब्ध अतिशय सौम्य आणि हलकं होतं. आता कोरोनामध्ये लोक कुणीच बाहेर पडत नव्हते, तेव्हा घरोघर सामूहिक उपासना होत होती. मग ज्यांनी सामूहिक उपासना केली त्यांना कोरोना बाधित ते होते, पण त्याची तीव्रता अजिबात जाणवली नाही. इतकी सामूहिक उपासनेची ताकद आहे. आता इतर धर्माचे लोक काय करतात? इतर धर्माच्या लोकांना त्यांना आपल्या सामूहिक उपासनेची एवढी निष्ठा असते की खरोखर ती वाखाणण्यासारखी असते. त्यामुळं ते आपल्या ठरलेल्या वारी, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या स्थळी उपासनेला न चुकता जातात. आपल्याकडे असं होतं आहे का? ही दुर्दैवाची बाब आहे की आपल्याकडे ही उपासना अजिबात होत नाही. सामूहिक उपासनेमध्ये एवढं प्रचंड बळ असतं की त्यामुळे आपले भौतिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण होतात. सामूहिकरित्या जर आपण आठवड्यातून 1 तास, 1 दिवस नाही म्हणत मी, आठवड्यातून 1 तास जरी आपण सामूहिकरित्या देवाला दिला तरी संपूर्ण आठवडा आपल्या प्रसादरूप होतो. मग प्रश्न पडतो की सामूहिक उपासना आपल्याकडे होती का नव्हती? पूर्वीपासून आपल्याकडे सामूहिक उपासना चालू होती, अजूनसुद्धा काही घरातनं चालू आहे. सामूहिक उपासना ही आपल्या भारतीयांची पूर्ण विश्वाला, संपूर्ण जगाला दिलेली देणगी आहे. सामूहिक उपासना ही आपल्या भारतीयांची अख्ख्या विश्वाला दिलेली देणगी आहे. मग ही उपासना का बंद पडली बरं? काहीतरी वेगळ्या संकल्पनेतून ही उपासना बंद पडली. मग आपण इतके आपल्यामध्ये गुंतलो गेलो की आपल्या संस्कृतीचा सुद्धा आपल्याला विसर पडला. पण असं होता कामा नये. मंदिरात ठराविक वारी जाऊन त्या वारी अजूनही उपासना काही घरातनं चालू आहे, पण अगदी जेमतेम आहे. आता भयानक काळ आपल्यासमोर उभा आहे. या भयानक काळामध्ये आपल्याला सामूहिक आरतीची किंवा सामूहिक उपासनेची अत्यंत गरज आहे. ह्याच्यामुळे काय होणार आहे? अदृश्य संरक्षण कवच आपल्या भोवती निर्माण होणार आहे. मग ह्याचा उपयोग काय? हे जर कवच, संरक्षण कवच तुमच्या भोवती जर असेल तर बाहेरची वाईट शक्ती तुमच्या जवळ येणार नाही. कुठल्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही. वाईट विचार तुमच्यापर्यंत येणार नाही. नकारात्मकता येणार नाही. त्यामुळं आपण खूप सेफ असणार आहोत याच्यामध्ये. म्हणून सामूहिक उपासना ही अतिशय गरजेची आहे. आपल्याकडं मंत्र आहेत, बीजमंत्र आहेत, स्तोत्र आहेत, सिद्धस्तोत्र आहेत, अष्टक आहेत. हे जर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून ह्याची जर आवर्तनं केली तर आपल्या धर्मप्रसारामध्ये याचा फार मोठा उपयोग होणार आहे, त्याचा फार मोठा फायदा होणार आहे. सामूहिक उपासनाचं खरोखर बळ खूप मोठं आहे. ही सामूहिक उपासना जर केली तर याच्यात एवढी ताकद आहे, एवढं याच्यात बळ आहे की आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला फळ मिळणार आहे. म्हणून सामूहिक उपासना ही अतिशय महत्त्वाची आहे. सामूहिक उपासना बघा, विचार करा,
जर सामूहिक उपासना तुम्ही करत नसाल, जे येतात ते येतातच, पण जे येत नाहीत त्यांनी जर मनात आणलं, शक्य झालं तर नक्कीच तुम्ही सामूहिक उपासनेला जरूर जायला पाहिजे. कारण स्वामी म्हणतात अशक्य ही शक्य करतील स्वामी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी आता सद्गुरूंना विनंती करतो, सद्गुरू दाना महाराज आणि अमृतवाणी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सामुदायिक जप आपण घेऊ अगोदर. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ. नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आत्ता जो विषय सुरुवात केली त्या विषयालाच अनुसरून की सामुदायिक उपासना पूर्वी जी होती, जी भारताने विश्वाला दिलेली देणगी आहे, ती नंतर कसं आलं की हळूहळू कालावगाने त्याच्यामध्ये इतर धर्म जे होते ते इतर धर्म अजून त्यांचा प्रभाव टिकवून आहेत पुढच्या पिढीवरती. आणि आज तसं बघितलं तर युरोपमध्ये सुद्धा एक असा दिवस आहे की ऑल सोल्स डे म्हणून, म्हणजे सर्व आत्म्यांच्याकरता दिवस, एक दिवस पाळतात ते. आपल्याकडे पितृपधरवडा आहे ते एक दिवस पाळतात, सगळीकडे सगळ्या धर्मामध्ये हा आहे दिवस आणि ते पाळतात. ती लोक अजूनही पुढच्या पिढीपर्यंत हे पटवून द्यायला समर्थ आहेत किंवा यशस्वी झालेले आहेत, जे आपण झालो नाही. म्हणून आपल्याकडं काय झालं की आपल्याकडं कुठल्याही कृतीचं काही गैरसमज, काही इतर संधीसाधू जी लोक असतात अशा लोकांच्याकडनं काही अफवा, त्याच्याबद्दलचे गैरसमज, त्याच्याबद्दलच्या विकृती पसरवल्या गेल्या, जाणून बुजून असतील, चुकून माकून असतील. पण येणारी जी नवीन पिढी आहे त्याला आपण त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला आपण अयशस्वी झालो असं म्हणता येईल. त्यांच्या मनात ज्या काय शंका होता, आत्ताची पिढी कशी आहे, संपूर्ण व्यावहारिक आहे, हे का करायचं, त्यांनी काय फायदा होईल, ते पटलं तर. आधुनिक काळ जसा सुरुवात झाली, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आधुनिकतेकडे जसं आपण जायला लागलो तशी ही उपासना कमी कमी होत गेली. आपल्या लोकांनी काय केलं, आधुनिक विचार फक्त स्वीकारले, फॅशन फक्त ती स्वीकारली आणि मग हळूहळू आपले जे पूर्व संस्कार होते ते मागे मागे पडायला लागले. आणि हे कधी मागं पडायला लागलं हे त्या पिढीला लक्षात नाही आलं.
ह्या पिढीला पण लक्षात नाही आलं. पण सुदैवाने आजची युवा पिढी थोडीशी जागृत होती. हे जे सत्संग आहेत किंवा त्याला गर्दी होती, हळूहळू मंदिरामधनं गर्दी व्हायला लागली. जेव्हा कुठेही शास्त्र जिथे संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं. आता हे नवीन पिढीला पटायला लागलं आहे. आपल्या मंदिरात आल्यानंतर अशक्य ते शक्य करतील स्वामी ही जी उक्ती आहे, काही काही गोष्टी अशा अतर्क्या घडलेल्या आहेत की ज्या डॉक्टरांनी ज्यावेळेला हात वर केलेले आहेत की नाही आता ह्याच्यामधनं फक्त तुम्हाला भगवंत वाचवेल, म्हणजे डॉक्टरसुद्धा भगवंतावरती विश्वास ठेवायला त्यांना पर्यायच राहत नाही. आणि अशाला महाराज त्या व्यक्तीला त्यातनं बाहेर काढतात, त्या आजारपणातनं बाहेर काढतात. सामुदायिक उपासना आपल्याकडे पूर्वीपासून होतीच. आश्रमांमधनं आपण बघितलं असेल, वाचलेलं असेल की अनेक यज्ञ चालायचे, अनेक साधू संत उपस्थित असायचे, हजारोंनी त्याला यज्ञ व्हायचे एकाच वेळेला, लक्ष ब्राह्मण भोजन असायचं. इतकं त्या काळामध्ये सुरू होतं. फक्त कसं झालं की काळ बदलत गेला आणि फक्त आपणच असं झालं की आधुनिक विचार म्हणता म्हणता त्याच्यामध्ये फक्त बदल कुठं झाला की सुखसोयी आणि कपडे ह्याच्यामध्ये बदल झाला. ती लोकं अजूनही, इतर धर्मातली लोकं अजूनही त्यांच्या पुढच्या पिढीला म्हणलं ना की काटेकोरपणाने ते करायला लावतातच. लहानपणापासून त्याच्यावरती जो कोणी असेल इतर धर्मातलं ते धार्मिक ग्रंथ त्याला वाचन करायला लावतातच. आपण आपल्याकडे जेवढा सुखसोयी आहेत की आपल्याकडे जो आपण नियम आहे ना त्याला आपण पळवाट काढली. उपास आपल्याकडे आहेत. एकादशीचा उपास का करायचा, त्याच्यामागे शास्त्रीय कारण बघायला गेलं तर आता हे रशियातल्या शास्त्रज्ञांनी शोध लावलेला आहे की एकादशीच्या दिवशी हवेमध्ये जो बॅक्टेरिया जो आपण म्हणतो विषाणूंचं प्रमाण खूप जास्त असतं. आपले पूर्वज किती हुशार आहेत, त्यांनी हजारो वर्षापूर्वी हे सांगितलं एकादशीचा उपास करा. जी कारणं आहेत ती आत्ता उघडकीला येतात, ती आपण त्याला पटवून देऊ शकत नाही त्या पिढीला. म्हणून ती पिढी थोडीशी भरकटली होती. आपले संस्कार सोडून ते दुसरीकडे जायला लागले होते. पण हे हळूहळू आता पटत चाललं की हा मग उपास का करायचा की त्या दिवशी विषाणू जास्त असतात, पचन होत नाही. पूर्वजांनी कसं देवाधर्माचा आधार दिलेला आहे, हे का असं त्याला सांगितलं असतं तर एखाद्या वेळेस तो आपला जो रेखातेनं जो विचार मांडला की हल्लीची पिढी सामुदायिक उपासनामध्ये येत नाही, तसं झालं नसतं. हे का करा, एकादशीचा उपास का करा हे त्यासारखं सांगितलं असतं. त्याला आधार फक्त धार्मिकतेचा दिला गेला. आणि मग आपली युवा पिढी, जे मी म्हटलं की गैरसमज जे काय झाले असतील, त्या गैरसमजुती ज्या मुद्दाम पसरवल्या गेल्या असतील त्याला ती युवा पिढी बळी पडली आणि मग त्याची चेष्टा व्हायला लागली. वडाची पूजा करायची त्याची चेष्टा व्हायला लागली. आपले हिंदू सणांचीच एकंदरीत चेष्टा व्हायला लागली. पण आता हळूहळू त्याच्यातनं पटतंय, लोकांना मार्ग मिळत जात आहेत, लोकांना समजत आहेत काय काय कारणं आहेत ती. आणि मग ती आजची युवा पिढी जी आहे आणि आपल्याकडची युवा पिढी तर प्रचंड प्रामाणिक आहे, धार्मिक आहे आणि आध्यात्मिकसुद्धा आहे. ती पूर्वीच्या काळामध्ये कसं असं गुरु म्हणजे महाराज किंवा भगवंत तो सामुदायिक ठिकाणी का जातो, तिथले जे प्रमुख कोणी असतात त्यांना तो का तसं वर देतो, त्यांची मनातली इच्छा तो कशी पूर्ण करतो. एक छोटीशी फक्त गोष्ट सांगतो. महाराज त्याला द्वारकेमध्ये म्हणजे अक्कलकोटला याच्या अगोदर द्वारकेमध्ये होते आणि द्वारकेमध्ये असे बरेचसे आश्रम होते. त्या आश्रमातनं असं सामुदायिक सत्संग चालायचा. आणि एक तिथले जे ऋषी असतील त्या ऋषींच्याकडनं त्यांच्या मनामध्ये असं खूप असतं की आपण इतकं सगळं करतो. दत्तभक्तीवरती त्यांची प्रवचनं व्हायची खूप छान. आणि रोज रात्री झोपताना की मला दत्ताचं दर्शन कधी होईल ही एक आस मनामध्ये फक्त होती त्यांच्या. महाराजांनी ठरवलं की एक दिवस त्याच्या आश्रमात त्याला जाऊन दत्ताविषयी त्याला दर्शन द्यायचं. फक्त त्याच्या मनामध्ये काही शंका असतात की आपण हे करतो हे बरोबर आहे का, आपण वेदांचा अभ्यास केलेला आहे त्याच्यामधले काही शंका असतात. रोज रात्री झोपताना ते स्वतः आपण म्हणतो ना आत्मपरीक्षण तसं करायचं, मग ते झोपून जायचे. ते एक दिवस पहाटे त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत होतो की छान अशी नदी आहे, कडेनी हिरवळ आहे, थोडेसे असे काळे दगड आहेत आणि आपण चाललो आहे तिथपर्यंत, त्या नदीच्या पात्रापर्यंत आपण चाललेलो आहोत. आणि थोडंसं आता पात्रजवळ मध्ये फक्त हिरवळीसारखा भाग आहे, समोर पलीकडं पात्र आहे आणि क्षणार्धात तिथं दत्तगुरू उभे राहिलेत त्यांच्या डोळ्यासमोर. 3 मुख 6 हात, पाठीमागं गाय, हातात कमंडलू आहे, शांत तेजस्वी मुद्रा आहे आणि छान असा
एक प्रभाव पडेल असं ते आपण म्हणतो ना, की लगेच त्यांचे त्या बुवांचे हात जोडले गेले, जवळ गेले, त्यांच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला आलं, की शेवटी आपल्याला दत्ताने दर्शन दिलं. दत्तगुरूंच्या पायावरती डोकं टेकवलं त्यांनी. पहाटेची वेळ होती हां, बरोबर जो ब्राह्ममुहूर्त म्हणतो तसा. डोकं टेकून ते उठले आणि उठले, झोपेमधनं जागे झाले आणि बघता तर खरोखरीच आपण डोकं टेकलं होतं आणि समोर बघितलं तर 7 फूट महाराज तिथे उभे होते, उंचच्या उंच असे, गोरे पान, एकदम तेजस्वी चेहरा. रात्रीच्या अंधारात पण त्यांचं दैदिप्यमान ते तेज दिसत होतं. आणि त्यांना कळेल हे कोण, म्हणले मी आत्ता डोकं टेकलं दत्तगुरूंच्या चरणावरती आणि हे कोण. आणि मग महाराजांनी सांगितलं की तुझ्या मनातल्या शंका कुशंका काढून टाक सगळं. म्हणले हे परब्रह्म, हे सगळं एकच आहे. म्हणले दत्त काय मी काय. हे म्हणल्याबरोबर त्या तो जर ते गुरु होते, कोणते मुनी होते, की नक्कीच माझ्या मनात ज्या शंका रात्री येत होत्या किंवा रोज ज्या येतात ते त्यांनी एका दिवसात मला उत्तर दिलं, मनातल्या शंकांचं समाधान केलं. त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही इथे बसा. त्यांची अन्निक रुकून त्यांनी त्या महाराजांची पाद्यपूजा वगैरे केली. आणि तोपर्यंत गावामध्ये बातमी पसरली की त्या बुवांच्या आश्रमामध्ये कोणतरी एक लौकिक अर्थाने असं योग कोणतरी असं साधू आलेले आहेत, खूप तेजस्वी आहेत आणि ते मनातलं सगळं ओळखतात, सगळं सांगतात. त्या बुवांच्या आश्रमामध्ये हळूहळू गर्दी व्हायला लागली दिवसभर. त्या गर्दीमध्ये एक रावजी म्हणून पण होते आलेले आणि एक अंध, त्याचं नाव सूरदास, जन्मान दत्तो, तिथे आलेला होता. सगळे गर्दीमध्ये आपण कसे आता बसलो तसे बसलेले होते. बुवांनी स्वामींची पाद्यपूजा केली आणि महाराजांनी त्यांना सांगितलं की उद्या गर्दीत बोट करून तो रावजी आणि तो सूरदासाला उद्या तू बोलव म्हणले. बघा म्हणजे कुठल्या कुठं काही संबंध नाही आहे. पूर्वजन्मीचं सुकृत असेल त्या बुवांचं, त्या रावजींचं, त्या अंध तो सूरदास कोण आहे त्याचं, की प्रत्यक्ष महाराजांनी आता त्यांना बोलवलेलं आहे. दिवसभर लोक येऊन दर्शन घेत होती स्वामींचं. दुसऱ्या दिवशी म्हणले पहाटे आपल्याला निघायचं आहे. आदल्या दिवशी रात्रीच ते त्या कुटीमध्ये आले ते दोघंजणं, ते मुनी काका बुवा, ते रावजी, तो सूरदास. आता सूरदासाला असं झालं होतं की उद्या आपल्याला हे कुठं नेणार आहेत आणि सगळ्या लोकांनी दर्शन घेतलं, पण मी यांचं दर्शन कसं घेऊ. नुसतं लोक वर्णन करत आहेत, उंच आहेत, तेजस्वी आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, मला कसं दिसेल. महाराजांनी त्या बुवांना सांगितलं, रावजीला त्या सूरदासाला घेऊन ये म्हणले इथे. रात्री सूरदासाला स्वामींच्या समोर आणून उभं केलं. स्वामींनी फक्त त्याच्या डोळ्यावरनं असा हात फिरवला त्याच्या चेहऱ्यावरनं आणि उघड डोळे म्हणले. डोळे उघड म्हणल्याबरोबर समोर एकदम 1000 वॅटचाच आहे का हॅलोजन लागतो ना, किंवा आपल्या कॅमेराचा जरी फ्लॅश पडला तरी आपले डोळे कसे एकदम असे लावत, तसं त्याला झालं. ते समोर इतकं तेजपुंज चेहरा स्वामींचा त्याला बघताच येत नव्हतं. अगोदर 2 मिनटं तो डोळे चोळत होता आणि मग स्वामींनी ते तेज थोडं सौम्य केलं की त्याला दिव्यदृष्टी दिली म्हणा, की तो बघू शकला, स्वामींचं रूप बघू शकला. महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला, तुझी दृष्टी कायम राहील, तू उद्या आमच्याबरोबर येशील म्हणले. उद्या जायचं कुठं. गुरूंची कृपा बघा. म्हणजे मी कसं सांगतो की सामुदायिक उपासना ज्या मठामध्ये तिथे त्या क्षेत्रामध्ये ती घडत होती, किंवा आश्रमात जी घडत होती, त्याचा फायदा कसा होतो सामुदायिक उपासनेचा. तर रावजी आणि सूरदास पण तिथे येत होते. ते मुनी तर तिथले प्रमुख होतेच. तिघांनाही घेऊन महाराज दुसऱ्या दिवशी पहाटे बाहेर पडले आणि समुद्रकिनारी आले. तोपर्यंत दिवस उजाडायला लागला होता. संपूर्ण असा केशरी प्रकाश जो असतो दिवसाचा तो पडायला सुरुवात झाली होती. महाराजांची हातातली गोटी होती त्यांच्या, त्याची उंच फेकली आकाशामध्ये. आकाशामध्ये उंच फेकल्यानंतर एक क्षणभर वीज चमकल्यासारखं झालं आणि समुद्र पूर्ण असा तो दुभंगला गेला. चला माझ्याबरोबर म्हणले आतमध्ये. आता तिघंजणं थोडेसे घाबरले. समोर कडेने पाणी दिसते, मध्ये रस्ता आहे, पण गेलो आणि समजा पाणी परत आलं तर काय होईल. पण ते रावजी आणि ते मुनी होते, ते म्हणले नाही नाही. महाराजांनी सांगितलं म्हणजे काहीतरी. दोघांनी एकमेकांकडे बघितलं, निश्चय केला, माना हलवल्या, सूरदासाला धरलं, चला म्हणले. तिघेजणं स्वामींच्या पाठोपाठ आतमध्ये शिरले आणि खरोखरीच आतमध्ये गेल्यानंतर पाठीमागचं जे पाणी होतं ते परत एकत्र सगळं आलं, परत समुद्र तयार झाला. ह्यांचा रस्ता जसे पुढे जातील तसा रस्ता पुढे त्यांना मिळत गेला आणि एके ठिकाणी महाराज थांबले. तिथं अशी मोठी कमान होती. त्या कमानीपाशी आल्यानंतर महाराजांनी फक्त 1 मिनिट डोळे मिटले आणि परत उघडले. आणि मग त्या रावजींनी विचारलं की महाराज आपण कुठं आलो, समुद्राच्या आतमध्ये तळाशी कुठे आहेत. ते म्हणले आपण द्वारकेमध्ये आलो. जी द्वारका 8-10 हजार वर्षापूर्वी जी बुडाली, ह्यांचं पूर्व सुकृत किती असेल की महाराज त्यांना स्वतः ती द्वारका दाखवत आहेत.
दार उघडलं गेल्यानंतर आतमध्ये जेव्हा प्रवेश केला त्यांनी बघितलं की सगळीकडे अशी सुंदर उद्यानं दिसत आहेत. मोठमोठी कारंजी आहे, त्या कारंजाच्या त्या तळ्यांमधनं अनेक प्रकारची कमळं फुललेली आहेत. मोठमोठे महाल आहेत, चांदीचे, स्फटिकाचे. त्या महालांना हिरे माणके बसवलेले आहेत. प्रत्यक्ष श्रीकृष्ण राहतात तो महाल तर आणखीन अद्भुत म्हणता येईल इतका महाल. एक प्रकारचा असा मंद असा निळसर प्रकाश पसरलेला आहे. चंदनाचा सुवास कायम येत होता आतमध्ये. आता समुद्रामध्ये गेल्यानंतर चंदनाचा सुवास कसा येईल, पण तो सुवास कायम येत होता. वेगवेगळे पक्षी दिसत आहेत आकाशामध्ये, वेगवेगळे हंस त्या तिथल्या तळ्यांमधनं विहार करतायत. हे इतकं सुंदर दृश्य डोळ्यात कधी म्हणजे किती साठवण किती नको. आणि सूर्यास्ताला तर काय नुकतीच त्याला दिव्यदृष्टी प्राप्त झालेली होती. त्यामुळे तो तर असा आपण एखादा खेडेगावातला मनुष्य मुंबईला गेल्यानंतर जसा उंच त्या इमारती बघून अचंबित होतो तसं त्याचं झालं होतं. हे सगळं दाखवण्यामागचं कारण त्यामुळे हे सगळं दाखवण्यामागचं कारण की तुमची भक्ती आणि या द्वारकेमध्ये आल्यानंतर तुम्हाला काहीतरी देऊन जायचं आहे हे माझ्या मनामध्ये होतं. म्हणजे परमात्म्याच्या मनात काय होतं, कसा भक्त त्याला कुठला लाभ होईल हे काहीच सांगता येत नाही. सामुदायिक उपासनेमध्ये त्यांनी सांगितलं की ते जे तुम्ही तुमच्या आश्रमात जे करत होतात त्याचं हे फळ आहे तुम्हाला द्यायचं. आणि ही योजना अगोदरपासून होती. तुमचं जे कर्म तिथलं पूर्ण झालं, जेव्हा तुम्हाला द्यायची वेळ आली त्याला मी तिथे आलो. आणि हे एकदा बघून घ्या, हे कोणाला मिळणार नाही म्हणले बघायला. तेवढं त्या तिघांचं भाग्य. मला वाटतं गुरुचरित्रामध्ये पण जो उल्लेख आहे की वाडीला श्री गुरु ज्या स्नानाला जायचे त्या नदीमध्ये, तर ते नदीमध्ये 64 योगिनी त्यांना तिथे घेऊन जायच्या आणि त्या स्नान घालायच्या. आणि दृश्यात एका तिथल्या शेतकऱ्यांनी मला वाटतं बघितलं होतं ते. म्हणजे त्या शेतकऱ्याचे भाग्य. फक्त श्री गुरु त्याला रागवले नाहीत एवढंच, नकळत त्यांच्या तो आला होता, पण ह्यांना महाराज स्वतःच घेऊन आले होते. म्हणजे सामुदायिक उपासनेमध्ये किती शक्ती आहे आणि आपल्याला पूर्वजन्मीचं सुकृत काय आहे हे आपल्याला माहिती नसल्यामुळं आत्ता आपण त्या सामुदायिक उपासनेमध्येच राहावं. आणि मी दरवेळेला सांगतो की एकाने केलेली मागणी आणि 100 लोकांनी केलेली मागणी, जर का एखाद्या कुठल्या कार्यालयामध्ये संप असेल, एकटा मनुष्य काही अर्ज घेऊन गेला तर मालक लोक त्याला धुडकावून लावतील. पण 100 लोक जर कधी मागणी घेऊन गेली, आपण म्हटलं ना संप कधी होतो, हे 100 लोक ज्या तिथे जातात मागणी करायला त्याला त्या मालकाला पण ते द्यावंच लागतं. तसं आपण ही 100 लोक जी उपासना करतो तर महाराज त्यामुळे प्रत्येकाच्या मनातलं जे काय असेल मनोइच्छित ते पूर्ण करणारच. म्हणून आपण दर गुरुवारी इथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं. आणि इथल्या नामस्मरण, आणि कलियुगामध्ये फक्त नामस्मरण तर महत्त्वाचं आहे, त्याच्यात जर का भाग घेतला तर आत्ता मी सांगितलं तसं ज्या त्या 3 लोकांना जे भाग्य लाभलं की द्वारका बघायचं, तर महाराज आपल्याला आयुष्यामध्ये आणखीन भरपूर काही देतील त्याच्यात. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. पालखीचे आपले सेवेकरी इथे येतील, पालखी मार्गस्थ होईल. आणि पालखी मार्गस्थ झाल्यानंतरच आपल्याला भक्त लोकांना इथे दर्शनाची रांग लागणार आहे. तोपर्यंत आपण सगळे जागेवर बसून राहा. ज्या भक्तांना पालखीबरोबर जायचं असेल त्या भक्तांनी फक्त पालखीबरोबर जावं. ज्या लोकांना दर्शन घ्यायचं असेल त्यांनी पालखी मार्गस्थ झाल्यानंतर दर्शन घ्यायचं आहे. आणि मग महाप्रसाद सुरुवात होईल. स्वामींचा आपण एकदा जय जयकार करू. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.